मला एक सांगा, तुम्ही त्या सोनसळ सारख्या छोट्या गावामध्ये होतात आणि आज एवढ्या 2.5 लाख विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनलेले आहात. तुम्ही विद्यार्थी असताना तुमच्या वेळची स्थिती काय होती? सुधीरजी, माझा एकंदर परिस्थिती परिसर हा फार कठीण होता. माझं गाव सातारा सांगलीच्या बॉर्डरवर, कराड पासून 10 किलोमीटरवर. माझ्या गावची लोकसंख्या 812 त्यावेळेला होती. 4थी पर्यंत शाळा, एक शिक्षक. 5वी ते 7वी मी शिरसगावला शिकायला गेलो, शेजारच्या गावात 3 किलोमीटरवर. चालत जायचो रोज चालत जायचो. 7वीच्या वेळात आम्ही रात्री अभ्यासाला शिरसगावला जायचो. 2 गावाच्या मध्ये ओढा, मध्ये आधी प्रेत जाळायची, भीती वाटायची. अशा पद्धतीनं 7वीचं शिक्षण मी घेतलं. पुढे हायस्कूलला कुठं जायचं तर नाना पाटील बोर्डिंग कुंडलला, सर्व जाती धर्माची मुलं, आणि त्याचे सुप्रिटेंडेंट तांबट काका, संसार नसलेला एक माणूस. आणि बोर्डिंग मध्ये गेल्यानंतर दिवसातनं 2दा आमटी भाकरी, आणि आमटी कसली, खाली बघितले की वरचं आडं दिसायचं. अशा पद्धतीनं अतिशय कष्टामध्ये ती 4 वर्ष मी काढली.